हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार, मी पण मजेतच आहे। तर आज मी तुम्हाला एकदम चटपटीत असा पण जुन्या पद्धतीचा मेनू दाखवणार आहे, तोंडी लावण्याचा। तर त्यासाठी मी परवा शेतात गेल्यानंतर तिथली कच्ची टोमॅटो आणलेत 3 ते 4, कच्चे शेंगदाणे घेतलेत थोडेसे, 2 हिरव्या मिरच्या, गूळ, लसूण आणि जिरी 1 चमचा। पण मी जिरी रोस्ट करायला ठेवली आहे, त्याचा उग्र वास येतो चटणीत म्हणून ती रोस्ट करूनच घ्यायची, तर तिची टेस्ट छान लागते ह्याच्यात। आणि कोथिंबीर जी मी इथं दाखवलेली नाही आहे। तर त्यासाठी ही टोमॅटो त्याचा बियांचा भाग काढून टाकायचा नाही आहे, सर्व भाग घ्यायचा आहे, म्हणजे आपली चटणी ही तोंडी लावण्याचा मेनू काय म्हणसाल ते आंबूस लागतं। तर ही टोमॅटो बारीक चिरून घ्यायचेत एकदम, म्हणजे आपला हा मेनू पण तोंडी लावण्याचा एकदम बारीक पेस्ट होती त्याची। कुठलाही तामझाम न करता अगदी जेवायला बसायचं आहे आणि ही टोमॅटोचं चटणीच म्हणायचं ती मला आठवली तर मी लगेच करत असते, त्याला काहीही लागत नाही आहे। हिरवी टोमॅटो असली का झालं। आमच्यात अतिशय आवडणारा हा जुना पदार्थ आहे, जी की आई आल्यानंतर करते नक्की। परवा पण आल्यानंतर तिने केलेला, नंतर मी आज परत केलेला, मग म्हणलं चला तर आपल्या ताईंबरोबर हा पण शेअर करावा म्हणून मी ह्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे। मिरची पण बारीक चिरून घ्यायची आहे, म्हणजे ती बारीक होती पेस्ट करताना। थोडीशी तिखट, थोडीशी आंबट, थोडीशी गोड आणि थोडीशी खमंग अशी ही चटणी होते तोंडी लावण्यासाठी। आता हे सर्व बारीक करायला घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। जिरं झालेलंच आहे ड्राय रोस्ट, चांगलं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे फक्त, म्हणजे त्याचा उग्र वास राहत नाही। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हळद घालायची आहे। भांडं छोटं असल्यामुळं ते खूप गच्च भरलेलं आहे। आता ही कोथिंबीर जी मी मागे कशी स्टोअर करायची ते दाखवलेलं आहे, तर माझ्यात कायम अशीच हिरवीगार कोथिंबीर असते उन्हाळ्यात सुद्धा। आता हे एकदा फिरवून घ्यायचं आणि नंतर राहिलेला गूळ घालायचा आणि एकदम बारीक करून घ्यायची आहे, एकदम बारीक झालेली आहे। आता आपण हे एका वाटीत काढून घ्यायचं आणि फोडणीची तयारी करायची। फोडणीत काय करायचं आहे, मी कढई गरम छोटी करायला ठेवलेलीच आहे, त्याच्यात फक्त मोहरी आणि कढीपत्ता घालायचा आहे, कारण हिरवी मिरची आपण आधीच घातलेली आहे। ही चटणी तोंडी लावण्यासाठी एवढी खमंग होते, तोंडी लावण्याचाच हा एकदम छान असा प्रकार आहे, जो अतिशय प्रचंड आमच्यात आवडतो आणि मला खात्री आहे तुमच्यात सुद्धा हा केल्यानंतर तेवढाच आवडणार आहे। तर कुठलाही तामझाम न करता हा मेनू करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज, ते फ्री आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कमेंट टाकायला विसरू नका की तुम्हाला हा चटपटीत मेनू कसा वाटला जुना। भेटूया अशाच साध्या सोप्या आणि जुन्या अशा रेसिपीत, जो अगदी साधा सोपा आणि खमंग आहे। तोपर्यंत धन्यवाद।